नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। लिपिक संवर्गातील पदांसाठी टोटल 9124 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। लिपिक संवर्गातलं पद असेल तरी कोणती पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। टायपिंग गरजेचं नाही आहे। परीक्षा तुम्ही मराठीमधून देऊ शकता आणि नोकरी ठिकाण तुम्हाला कायमस्वरूपी फक्त महाराष्ट्र स्टेटमध्येच मिळणार आहे। सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड अशा प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्थात तिच्या अगोदर काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीचे आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला भरतीचं महत्त्व समजून जाईल। सर्वात पहिला गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता ती म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सी ज्या आहेत त्या 9124 जागा आहेत। भरपूर जागा आहेत मित्रांनो। मेगा भरती आपण यासाठी म्हणू शकतो। पात्रता कोणती पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। टायपिंग संवर्गातलं पद असले तरी तुम्हाला टायपिंगची गरज नाही। लिपिक संवर्गातलं पद असेल तरी परीक्षा नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्येच अनेक ठिकाणी राहणार आहे। माध्यम तुमचं मराठी राहील। एक्झाम तुम्ही मराठी भाषेमधून देऊ शकता। मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार 24,050 ते 64,480 जवळपास 45,000 प्लस तुमची स्टार्टिंग सॅलरी राहणार आहे। आणि भरती किंवा नोकरी ही कायमस्वरूपी सरकारी आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच तुम्हाला एक महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी ही भरती म्हणता येईल। पुढे बघा, जाहिरात कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी SBIच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मार्फत जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे। यांच्या मार्फत ऑलरेडी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। ही दुसरी जाहिरात आहे ज्यामध्ये 9124 जागा भरल्या जात आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता पद जे आहे ते ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स लिपिक संवर्ग किंवा क्लर्क संवर्गातलं हे पद आहे, ज्यासाठी तुम्हाला 11/8/2026 पासून 31/8/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे। सो बँक तुम्हाला समजली असेल, या ठिकाणी पदाचं नाव समजलं असेल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 9124 जागांपैकी भरपूर जागा जवळपास 2000 किंवा 1500 प्लस जागा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे, ज्यासाठी तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे। सो ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकता। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे तर वॅकन्सीच्या अगोदर बघा पे स्केल तुमचा कशा प्रकारे राहणार आहे। या भरतीसाठी सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा पे स्केल 2450 ते 64,480 राहील, ज्यामध्ये बेसिक पे तुमचा 26,730 रुपये या ठिकाणी राहणार आहे। त्यामध्ये तुम्हाला इमॉलमेंट्स टोटल सॅलरी पर मंथ मुंबई सारख्या शहरामध्ये 46,000 रुपये राहणार आहे। सो बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। या व्यतिरिक्त न्यू पेन्शन स्कीम, मेडिकल लिव्ह फेअर, अदर फॅसिलिटीज या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। ही गोष्ट लक्षात घ्या आणि या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। म्हणजे तुम्हाला सॅलरी बाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। पुढे बघा, वॅकन्सीची माहिती आपण घेत आहोत। ऑल ओव्हर इंडिया ज्या जागा आहेत त्या 9124 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। त्यापैकी महाराष्ट्रासाठी ज्यामध्ये मराठी आणि कोकणी भाषा तुम्हाला आली पाहिजे, अर्थात स्पेशली महाराष्ट्रासाठी जर बघायचं झालं तर 1718 जागा या रेग्युलर वॅकन्सीच्या। आणि या ठिकाणी जर बघितला तर बॅकलॉगच्या सुद्धा तुम्हाला जागा मित्रांनो टोटल 281 पाहायला मिळत आहेत। सो या सर्व जागा जर ऍडिशन केली तर भरपूर जागा आहेत। तुम्हाला 1800 प्लस जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जर तुम्ही गोवासाठी अप्लाय करणार असाल तर तुम्हाला कोकणी भाषा आणि येणे आवश्यक आहे, ज्यामध्ये 62 जागा आहेत। मात्र तुम्ही फोकस महाराष्ट्रातील जागांसाठी करू शकता। 1718 प्लस बॅकलॉगच्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्या काउंट करून टोटल जवळपास 2000 जवळपास जागा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो एक सुवर्ण संधी तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता। महाराष्ट्रातील जागांसाठी इतर स्टेटमधून अप्लाय करणारे कॅन्डिडेट हे क्वचितच असतील, त्यामुळे तुम्ही फोकस महाराष्ट्रातील जागांसाठी करू शकता। त्यानंतर इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन बघा काय असणार आहे। ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, कोणत्या विषयामध्ये पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या, जे लास्ट इयरमध्ये आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। मात्र त्यांचं ग्रॅज्युएशन 31/12/2026 च्या अगोदर कंप्लीट असणे आवश्यक आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। पुढे बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय राहणार आहे। ओपनसाठी जे एज लिमिट आहे ते 20 ते 28 वर्ष राहील, ज्यामध्ये ओबीसीला 3 वर्ष, SC ST ला 5 वर्ष, अपंगामध्ये 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यामध्ये एक सर्व्हिसमन, व्हिडिओजोमन, ट्रेन अप्रेंटिस ऑफ SBI यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे। सो या बेसिसवर तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेता येईल। त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस बघा, सिलेक्शनमध्ये तुमची प्री एक्झाम आणि मेन एक्झाम असणार आहे।
प्री एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल. न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंगचा पेपर तुम्ही मराठी भाषेमधून देऊ शकता. इंग्लिशचा पेपर मात्र इंग्लिशमधून द्यावा लागेल. टोटल 100 क्वेश्चन, 100 मार्कांची एक्झाम या ठिकाणी असणार आहे. ही पास झाल्यानंतर तुमची मेन एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये अगेन जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, क्वांट आणि रिझनिंग ॲबिलिटी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येईल. 190 क्वेश्चन असतील 200 मार्कांसाठी. आणि यानंतर तुमची त्या ठिकाणी क्वालिफाईंग असणार आहे मित्रांनो टेस्ट, ज्यामध्ये जे कॅन्डिडेट ज्यांना 10वी-12वीला मराठी हा सब्जेक्ट नव्हता त्यांच्यासाठी टेस्ट घेतली जाईल. जे कॅन्डिडेट 10वी-12वीला मराठी सब्जेक्ट घेऊन पास झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्ली घेतली जाणार नाही आहे, त्यामुळे ही ऑप्शनल तुमच्यासाठी राहील. लिस्ट ऑफ मीडियम तुम्ही मराठी भाषेमधून, इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून सुद्धा ही एक्झाम महाराष्ट्रामधून देऊ शकता, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. त्याचबरोबर एक्झामिनेशन सेंटर जर बघितला तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, MMR रिजन, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, चंद्रपूर या ठिकाणी ही एक्झाम तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भरपूर एक्झाम सेंटर आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर तुम्ही चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर पुढे बघा, यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फी काय राहणार आहे. तर SC, ST, हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅनसाठी कोणतीही फॉर्म फी आकारलेली नाही. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अप्लाय करू शकता. ते जनरल OBC EWS ला 750 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला भरायची आहे. तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करणार असाल त्यावेळी फी त्या ठिकाणी भरू शकता. फी नॉन रिफंडेबल आहे, त्यामुळे विचार करून त्या ठिकाणी फी भरणे महत्त्वाचं आहे. यासाठी महत्त्वाच्या डेट्स किंवा अप्लाय करण्याची लिंक ही SBIची असणार आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहता येईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती तुम्ही चेक करू शकता. लक्षात घ्या, डेट्स ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत ऑनलाईन अप्लाय करण्याच्या, त्यानुसार तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. एक चांगली संधी आहे मित्रांनो. 9,124 जागा ऑल ओव्हर इंडिया. कम्पॅरेटिव्हली जर बघितला तर महाराष्ट्रामध्येच 2,000 जागा आहेत. सर्वात जास्त जागा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील, ही गोष्ट लक्षात घ्या. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी या चॅनलमार्फत देत असतो. धन्यवाद.